भगवंताच्या लीलेचं वर्णन करत असताना सांगितलं आहे तुकोबरायांनी की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखाला अंत पार राहिला नाही. गोकुळ म्हणजे काय? गोकुळ काय होतं? वृंदावनला कोण कोण गेलं? बऱ्याचशा जणी गेलात ना. तर गोकुळ काय आहे? गोकुळ देवाचं गाव आहे. देवाचा जन्म मथुरेमध्ये झाला, पण देवाने आपलं गाव म्हणून गोकुळ सांगितलेलं आहे. तो गोकुळ, गो म्हणजे हा इंद्रिय आणि कुळ म्हणजे समूह. या इंद्रियाचा ज्या वेळेस समूह होतो आणि या इंद्रियामध्ये जेव्हा भगवंत प्रगट होतो त्यावेळेस काय होतो? आनंद होत असतो. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या गोकुळीच्या सुखाला अंत पार राहिला नव्हता का? तर भगवंत जन्माला आले. कधी? कंसाने भगवंताचे पहिले पुत्र 6 पुत्र मारले. कोणी कोणी 7 पुत्र म्हणतं, बरोबर ना? पण 7 पुत्र मारलेले नाहीत, 6 पुत्र मारलेले आहेत. 6 पुत्र मारल्याच्या नंतर 7वा गर्भ जन्माला आला. 7वा ज्या वेळेस गर्भ जन्माला आला त्यावेळेस भगवंताने मायेला फोन लावला आणि मायेला फोन लावून सांगितलं, तुला एक काम करायचं आहे, एक ऑपरेशन करायचं आहे. काय ऑपरेशन करायचं आहे म्हणदेवा? आणि आता माझ्या मातेच्या गर्भामध्ये, देवकीच्या गर्भामध्ये एक गर्भ आहे, दाऊदादा आहेत. त्या दाऊदादांना घेऊन मथुरेमध्ये, त्या दाऊदादांना घेऊन गोकुळामध्ये रोहिणी मातेजवळ जायचं आणि रोहिणी मातेजवळ तो गर्भ ठेवून यायचा आणि स्वतः इकडे येऊन बसायचं असं सांगितलं. हे ऑपरेशन आहे म्हणे तुझ्याकडं. आणि पुढचं काय काम आहे ते आपण पुढचं सांगूया म्हणे. जसा गर्भ जन्माला आला तसा आठव्या नाही तर चौथ्याच महिन्यामध्ये काय केलं? मायेने स्वरूप धारण केलं आणि मायेने स्वरूप धारण करून ते गर्भ म्हणजे दाऊदादांना घेऊन रोहिणी मातेजवळ नेऊन ठेवलं. आणि रोहिणी मातेजवळ नेऊन ठेवून इकडे कंसाला बातमी देण्यात आली की कंसा, या देवकीचा 7वा गर्भपात झाला म्हणून सांगितलं. तेव्हा अतिशय खुश झाला कंस आणि म्हणतो, बरं झालं स्वतःच्याच हाताने गेलं. जर का माझ्या हाताने मेलं असता तर माझ्याकडचं एक पुढचं पाप वाढलं असतं. ठीक झालं म्हणे गेला, ते माझ्याच भीतीने गेला असेल असं म्हणत होते. अशा प्रकारे 7व्या गर्भाचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. त्यांचं काही कंसाने मारलेलं नाही. या 7व्या गर्भाचं असं दाऊदादा जन्माला आले आणि त्यानंतर 8वा गर्भ जन्माला येणार होता. 8वा गर्भ कधी जन्माला आला भगवंताचा? रात्रीचे 12 वाजलेले होते. बघा, चोर आहे. चोर किती वाजता जन्माला येतो? चोर कधी येत असतो चोरी करायला? 12च्या पुढे किंवा 12 वाजता. त्यामुळे भगवंत चोरच होते ना, माखन चोरी करणारे, मनाचं चित्त चोर करणारे. त्या माखन चोरी करणाऱ्या चोराने रात्री 12 वाजता जन्म घेतला आणि इकडे तिकडे नाही, जेलामध्येच जन्म घेतला. जेलामध्ये जन्म घेतलेला आहे. चोराचा जन्म शेवटी जेलमध्येच झाला. रात्रीच्या 12 वाजता भगवंताचं तिथे प्रगट झाले, पण भगवंत बाल स्वरूपामध्ये प्रगट न होता 6 वर्षाच्या बालकाच्या रूपमध्ये चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाले. आणि ज्या वेळेस प्रगट झाले त्यावेळेस देवकी माता आणि त्यांचे देवकी मातेने व वसुदेवजीने हात जोडून प्रणाम करायला लागले. देवा, तुम्ही आमच्या गर्भामध्ये आलात, आम्ही धन्य धन्य झालो. देवताची स्तुती केली. पण म्हणतात की देवकी माता म्हणते, भगवंता, या माझ्या भावाने, या कंसाने माझे 7 पुत्र मारले. तू तरी देवताच्या हातामध्ये जाऊ नकोस. आणि हे असं विराट स्वरूप धारण करून तू काय करणार आहेस? हे असं विराट स्वरूप बघितलं तर बाया मला काय म्हणतील असं म्हणते. तेव्हा देव म्हणतात, माते, काय करायचं आहे? इथून वसुदेवजींनी मला घेऊन गोकुळामध्ये नेऊन यशोदा मातेजवळ ठेवायचं आणि यशोदा मातेजवळ जी कन्यारत्न जन्माला आली असेल ती कन्या घेऊन यायची आणि इथे ठेवायची असं सांगितलं. तेव्हा लगेच भगवंताने एवढं कार्य सांगून आपलं बाळ स्वरूप सुंदर असं धारण केलं आणि बाळ स्वरूप धारण करून वसुदेवजींनी त्यांना घेतला. वसुदेवजींनी आपल्या जवळ भगवंताला घेतलं. जसं भगवंताला जवळ घेतलं तसं सर्व काही बेड्या, सर्व काही त्यांचे हातामध्ये घातलेले जे बेड्या होत्या त्या सर्व खाली पडल्या. उचलीला कमलापती, पायीची बंधन गळती, पायीची बंधन गळती, पायीची बंधन गळती. पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती, पायीची बंधन
केल्यावर काय झालं, सर्व काही त्यांची बिड्या, सर्व काही जे त्यांचे अडवणारे त्यांना वस्तू असतील त्या सर्व बाजूला झाले बघा. भगवंताला जवळ केलं ना असंच होतं. एकदा भगवंताला जवळ करून बघा, सर्व तुमचे जे काही तुम्हाला इकडे कीर्तन येण्याकरिता कोणी आडवत बिडवत असेल ना ते सगळं बाजूला होतं. फक्त अंतकरणातून इच्छा असायला हवी. त्यांना घेतलं आणि जायला लागले. जात असताना यमुना माता आल्या आणि यमुना मातेला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. वर 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 व्हायला लागल्या. वसुदेवजीच्या छातीपर्यंत पाणी आलं तरी सुद्धा पुर चढाला तेव्हा सुद्धा तसाच पूर आला होता आमच्या गळ्यापर्यंत. तसाच तिथे सुद्धा पूर आलेला होता आणि त्या आता पुरापर्यंत इथपर्यंत त्यांच्या दाढीपर्यंत पाणी आलं म्हणे. तेव्हा भगवंत म्हणतात, अगं ए यमुने लाज वाटती का, सासऱ्याच्या दाढीला धक्का लावतेस, सासऱ्याच्या दाढीपर्यंत आलेस असं म्हणतात. तेव्हा आमच्या यमुना माता थोड्याशा लाजल्या. पण भगवंताचं दर्शन हवं होतं. तेव्हा भगवंताने आपल्या पायाचा अंगुठा बाहेर काढला आणि यमुना मातेला दर्शन दिलं. ज्या वेळेस यमुना मातेला दर्शन दिलं त्यावेळेस यमुना माताचं पाणी खाली गेलं. यमुना मातेने त्यांना जागा दिली आणि गोकुळामध्ये जाऊन ज्या वेळेस ते तिथे ठेवणार होते, भगवंताला ठेवणार होते, तेव्हा बघितलं की भगवंताच्या बाजूला एक मुलगी तर आहे पण भगवंताच्या बाजूला एक छोटंसं बाळ पण आहे. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. नेमकं उचलावं कोणाला प्रश्न पडला, कोणाला उचलावं. पण सांगितलं आहे की भगवंताने मुलीला उचलाय सांगितलं, मुलीला उचलले निघाले. मग तो दुसरा कोण, तर तो कृष्ण आणि हा भगवंत. कृष्ण हे गोकुळाला सोडून वृंदावनला सोडून कुठे गेलेच नाही आणि हा नटकट कृष्ण हा तिथं राहिला आणि हा नटकट भगवंत काय केला, तो सगळीकडे फिरला. द्वारकेला फिरला, मथुरेला फिरला, वृंदावनला फिरला, पण कृष्णाने गोकुळ सोडलं नाही. कृष्ण कोणता होता, तर बाजूला जो होता तो म्हणजे कृष्ण ऐक स्वरूपामध्ये तिथं भगवंत होते. ज्या वेळेस भगवंताला बाजूला ठेवलं त्यावेळेस कृष्ण आणि भगवंत एकत्र झाले. कृष्ण म्हणजे कोण, तर आपण ज्या कृष्ण बघत असतो तो, आणि भगवंत कोण, नारायणाचं स्वरूप जे आहे ते म्हणजे भगवंत. या दोघांचं एक स्वरूप झालं ते बघितलं आमच्या वसुदेवजींनी. म्हणे अरे हे काय झालं, बघतात तर काय, पण टाइम कमी होता. लगेच तिथल्या मायेला ते घेतलं आणि मायेला घेऊन कंसाकडे गेले आणि इकडे मायेला घेऊन कंसाकडे गेले आणि या इकडे भगवंताचं प्रगटीकरण झालेलं सर्वांना कळालं. पण इकडे त्या मायेला घेतलेल्या कंसाला बातमी कळाली की याचा 8वा गर्भ जन्माला आलेला आहे. पण म्हणे 8वा गर्भ स्त्री झालेली आहे, स्त्री जन्माला आली आहे. म्हणे स्त्री असो किंवा पुरुष असो कोणीही असो, म्हणे माझा 8वा गर्भ मला मारणार आहे, याला मी मारणार म्हणतात. त्याला फरफर ओढीत आणलं, एका 2 पायाला धरलं, त्या छोट्याशा मुलीच्या गरगर फिरवलं. असं जसं मारणार तसं ती आकाशामध्ये प्रगट झाली आणि आकाशामध्ये प्रगट होऊन आकाशवाणी केली की अरे ए नराधामा कंसा, तुला मारणारा जन्माला आलेला आहे, तुला मारणारा जन्माला आला. असं ऐकता क्षणी जेच तुझ लागी वधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुला मारणारा अगोदरच तिकडे जन्माला आलेला आहे. असं ज्या वेळेस कळालं त्यावेळेस कंसाला भीती वाटली. आमचे बाबा सुंदर असं भाव देतात की म्हणे कंसाला कळलेलं होतं आकाशवाणीद्वारे की तुला मारणारा काळा असेल, घुंगराळ्या बाळचं असेल. बघा इथे तुम्हाला स्वरूप दिसत असेल आमच्या कानाचं. आपल्या कानाच्या हातूनच दहीहंडीचा कार्यक्रम करूया आपण.
त्या कुरुळे कुरुळे त्याचे केस असतील, काळा काळा दिसायला असेल, असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्या कंसाला आता भीती वाटली. माझा काळ जन्माला आला, कोणत्या वेळी मला मारायला येईल सांगता येत नाही. काळ जे काही वस्तू दिसेल त्या काळ्या वस्तूला तो व्हायचा. गावातल्या सर्व जणांनी काळे केस होते, कंसापुढे आले की केस लपवायचे. जसं त्याला काळा रंग दिसायचा तसं तो मारायला धावायचा. महुऱ्या जेवणामध्ये जर महुऱ्या जरी दिसल्या ना काळ्या, तरी सुद्धा तो घ्यायचा की अरे माझा काळ आला आणि पळायला लागायचा. एवढी या कंसाची हालत झालेली होती. त्याने तुरंत एक मीटिंग भरवली. आता यांची मीटिंग चालू दे, आपण नंद गावामध्ये काय चालू आहे ते बघू. गोकुळामध्ये इकडे आनंद झालेला. नंद करा आनंद भयो जय कन्हैयाला आले की जिकडे तिकडे आनंद झालेला आहे. सर्वजण नाचू लागले, गाऊ लागले. काय झालंय म्हणे, काय झालं? नंद बाबाला तर अजून काही माहितीच नाही. रोहिणी माता येते आणि रोहिणी माता येऊन सांगते अरे नंद बाबा आनंद भयो. कसला आनंद भयो, कसला आनंद भयो? म्हणे अरे आनंद भयो, आपकी गौ माता की सेवा आज फल में आ गई. आपका जो देव कार्य था वो सब आज फल में आ गया. क्या हुआ? अरे लाला भयो म्हणजे मुलगा जन्माला आला. आता तिकडे वृंदावनला लावून थोडी थोडी आम्हाला ब्रजभाषा यायला लागली, त्याच्यामुळे वृंदावनमध्ये राहून असं थोडंसं होतं. कारण तिकडं प्रत्येक जण जे असतं ना आनंदामध्येच असतं, एक वेगळ्याच दंगीमध्ये असतं. आपण आपल्या कार्यामध्ये सगळे दंग झालेले असतात. तेच ऐकलेलं होतं की बाबा आमचे सांगायचे की काय झालं, आनंद भयो नंद करा आनंद भयो जय कन्हैयाला आले की नंद बाबा आनंद झाला आहे. लाला भयो लाला झाला आहे, पुत्र जन्माला आला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला येसोदेला. 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 एक धावे की पुढे वाटी ताटी झुंक वळे. 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 गवळण म्हणती पुत्र झाला येसोदेला. गवळण म्हणती गवळणीला 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 पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला आहे यशोदेला. सर्व गवळणी मस्त असं मेकअप करून आल्या होत्या. सर्वजण मेकअप करून तिथे नंद घरी आल्या आणि नंद बाबाच्या वाड्यामध्ये येऊन उत्सव करू लागल्या. भगवंताचा उत्सव करत होत्या. तेच अभंगाच्या प्रथम चरणात. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही रे कांत पार नाही रे का. बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा ए घरी. अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळीच्या सुखामध्ये आनंद पार उरलेला नव्हता. साधा आपल्याला एखादा मुलगा किंवा मुलगी झाली, जरी त्यांनी म्हातारपणी सोडून आता तर म्हातारपणाचा विषयच नाही. साधा आपल्या 10 वर्षाचा जरी झाला ना तरी सुद्धा दुसऱ्या म्हातारीला बोलतं म्हणे अगं ए म्हातारी झालीच बस खाली. 10 वर्षाचा असला तरी सुद्धा. मग आता म्हाताऱ्याचा विचार कशाला करता? एवढा जरी मुलगा आपल्याला त्रास देत असेल तरी सुद्धा आपण तो जन्मल्याच्या नंतर जन्म उत्सव करतोच. त्याचा बर्थडे सुद्धा आला तरी सुद्धा उत्सव मनवतो आपण. मग आता इकडे नंदाच्या घरी तर स्वतः देव प्रगट झाला होता. त्या घरचा आनंद तुम्ही विचार करा, त्या घरी किती आनंद झालेला असेल. सर्वांनी सुंदर असं रूप धारण केलं आणि भगवंताच्या
त्या गाऊ लागल्या, भगवंताविषयी गावत होत्या की भगवंता तुम्ही जन्माला आला तर धन्य झालो आम्ही. सर्व काही भगवंताकडे एकचित्ताने बघत होत्या. जेवढ्या गोपी आल्या तेवढ्या गोपी भगवंताच्या त्या रूपाकडे पाहिच्या. किती सुंदर भगवंताचं रूप आहे. आपला भगवंत काय करतो, आपला जो मुलगा असतो तो काय असतो, असाच जन्माला येतो बरोबर. पण त्या भगवंताला अगोदरच पितांबर धारण केलेलं होतं, अगोदरच बाजूबंद होते, अगोदरच त्यांचे घुंगराळे असे केस होते. आणि त्या जेव्हा त्या रूप तो बघत होतात ना त्यावेळेस सर्व काही तिथे त्यांच्या रूपाकडे दंग झालेल्या होत्या. आपल्या माता माऊल्या आपल्या माता माऊल्यांना मुलगा झाल्याच्या नंतर महिनाभर एका जागेवर बसतात बरोबर. पण इकडे आमच्या यशोदा माता जसा मुलगा जन्माला आला कळालं तसं मेकअप वगैरे करून तयार होऊन सर्व काही तिथे आवरासावर करत भगवंताला घेऊन फिरू लागल्या. आणि भगवंताला घेऊन फिरत असताना आनंदाचा वर्षाव करत असताना त्या भगवंताचा गाऊ लागल्या. भगवंताच्या गवळणी गात होत्या. भगवंताच्या गवळणी गात असताना म्हणतात श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 भगवंताच्या नामाचं जप करू लागल्या. भगवंताकडे सर्वांनी मन वेधून घेतलेलं होतं. कोण कोण आनंदित झालेले होते. अभंगाचं दुसरं चरण. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी. 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 आनंद नरे आनंद नरे बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. नरनारी नरनारी आनंदाल्या होत्या. आणि यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्या आनंदाचा वर्षाव कोणत्या गोष्टीमध्ये करत होत्या. ज्यावेळेस रामस्थापना झाली त्यावेळेस आपण आनंदाचा वर्षाव केला होता. त्यावेळेस आपण गुढ्या उभारल्या होत्या. सर्वीकडे तोरण लावलं होतं. आपण खंडोबारायांचा उत्साह साजरा करत आहोत. मंडप टाकलेला आहे. काहीतरी डेकोरेशन करत आहात. तसंच तिथं सुद्धा डेकोरेशन केलं होतं. काय डेकोरेशन केलं होतं. गुढिया तोरणे. गुढिया तोरणे.
करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती बाळकृष्ण नंदा घरी 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 वा, टाळ्या वाजवा ना. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे तोरणे करीती कथा गाती गाणे. गुडिया उभारलेल्या आहेत. प्रत्येक जण भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंग झालेला आहे. कोणी नाचत आहे, कोणी गात आहे, कोणी कानाच्या जवळ जातं आणि या कानाचा जन्म झाल्याच्या नंतर एवढ्या नटकट खोड्या करू लागलं. आतापर्यंत बाल अवस्थेमध्ये होतं तरी सुद्धा खोड्या करीत होतं, पण आता थोडंसं मोठा झाला आहे. थोडा जास्त काही मोठा नाही बरं झाला, तरी सुद्धा माखन चोरी करायला लागला. घरातली माखन चोरी करायला लागला, बाहेरची माखन चोरी करायला लागला. एक टीम बनवली, गोपाळांची टीम बनवली आणि त्या टीम मधून सांगितलं की आता आपल्याला एक मिशन करायचं आहे. काय मिशन करायचं आहे म्हणे? माखन चोरीचं मिशन करायचं आहे. कसलं माखन चोरी रे काना? अरे प्रत्येकाच्या घरामध्ये जायचं आणि त्यांच्या जवळ जे माखन असेल ना ते घेऊन यायचं. कारण माझे गोपाल आहेत, माझे सखा आहेत, मित्र आहेत. मी एवढा मस्त जामजुम दिसतो आणि माझे मित्र असे लाकडी लाकडी दिसतात. हे काय मला जमत नाही म्हणे. कारण जर का एकदा आपण भगवंताच्या जवळ गेलोत ना तर भगवंत आपल्याला त्याच्यासारखंच बनवतो. म्हणून म्हणे की तुम्हालाही माझ्यासारखंच बनवायचं आहे. पण मग कसं बनवायचं? तुमच्या घरी माखन होत नाही का? होतं ना, तुमच्या घरी सुद्धा होतं, पण ते मथुरेमध्ये जाऊन विकल्या जातं. मग आता काय करावं? तुम्हाला काय देतात खायला? ताक देतात. तुम्हाला ताक खायला देतात, उरलेलं देतात. त्याच्यामुळं म्हणे आता तुम्हाला हे नाही करायचं. काय करायचं? आपण माखन चोरी करायची आणि माखन चोरी करून ते माखन खायचं आणि तुमचं सुद्धा शरीर माझ्यासारखं झालं पाहिजे असं म्हणतात आणि माखन चोरी करायला सुरुवात करतात. म्हणे माखन चोरी कुठून सुरुवात करायची? चोरी करायची असेल तर आपण स्वतः आपल्या घरापासून करतो. इथे बसलेल्या प्रत्येक जणांनी लहानपणी कशाची ना कशाची होईना चोरी केली असेल. आपण आपल्या घरी खायची असेल, कशाची का असेल चोरी करतात. तसंच भगवंताने सुद्धा आपल्या घरापासून सुरुवात केली. यशोदा मातेच्या घरी चोरी करायची ठरली. सर्व गोपाळांना बोलवलं. यशोदा माता देवपूजा करत आहे. यशोदा मातेला देवपूजा करू द्या, आपण इकडे काय करू? माखन चोरी करायला जाऊ म्हणतात. सर्व गोपाळ एकत्र आले. जाणार तितक्यात गेले. जवळ खडखड आवाज झाला. यशोदा मातेला वाटलं मांजर गेली का काय? जाऊन बघते जवळ तर काय, अरे हे गोपाळ इथे सगळे पळायला लागले. सगळे पळाले, आमचे भगवंतच पाठीमागे राहिले. आता भगवंत पाठीमागे राहिले. भगवंताला चिंता पडली, आई आता मारते म्हणून चिंता पडली. तेव्हा कारण लावू लागले. म्हणे माते आपल्या घरामध्ये चोर आला आहे म्हणे. चोर कुठे आहे रे चोर? हे म्हणे बघ तुला पुढे आरशात दिसत नाही का? आरसा होता एक मोठा. म्हणे ते बघते चोर आलाय. त्या चोराला पकड. याच चोराला पकडायला मी इथे आलो होतो. या गोपाळांना सोबत आणलं होतं. पकड म्हणे त्या चोराला. असे घराने लावायला लागले आणि पहिलंच माखन चोरी घरामध्ये करायचं ठरलं, पण पहिली माखन चोरी फेल गेली. आता मग काय करावं म्हणे? मग आता यशोदा मातेला कुठेतरी बाहेर पाठवलं. यशोदा माता जशी बाहेर गेली तशी गोपाळांना बोलवलं आणि माखन चोरीचा कार्यक्रम तिथे भगवंताने स्वतःच्या घरामध्ये पहिली माखन चोरी केली. विठ्ठल विठ्ठल
अशा प्रकारे माखन चोरी करायला सुरुवात केली. आता घरापर्यंत एक ठीक होतं, पण आता बाहेर माखन चोरी करायला लागले. यशोदेच्या घरी आता माखन झालेलं चोरी करून झालं आहे. आता गवळणीच्या घरी जातात आणि गवळणीच्या घरी जाऊन फक्त माखन चोरी करत नाहीत, माखन खाऊन घेतात आणि राहिलेले मटके फटाफट खाली फोडतात आणि मटके फोडून निघून जातात. आता हे सर्व कार्य कोणाचे आहे नेमकं सुरुवातीला कोणालाच कळायना. काय करावं? जिकडे तिकडे चोर सापडण्याचा प्रयत्न केला पण चोरच सापडायना नाही. काय करावं चोर सापडायना? तर मग एका गवळणीने एक युक्ती केली आणि त्या युक्तीद्वारे तिला कळालं की हाच नटखट काय करत आहे, ते माखन चोरी करत आहे. हे कळालं, त्या माखन चोरी करत आहे म्हणून लगेच यशोदा मातेकडे घराणे घेऊन गेले. गवळणी घराणे सांगतीये स्वदेशी, गवळणी घराणे सांगतीये स्वदेशी, गवळणी घराणे सांगतीये स्वदेशी, गवळणी घराणे सांगतीये स्वदेशी. दही दूध खाऊन या पळून जात ऋषिकेशी, दही दूध खाऊन या पळून जात ऋषिकेशी. लाडका तुझा बाई तुझी तुला गोड वाट, ओल्या सांगू किती मही पत्र सिंधू वाटेला. चोरी करायला लागला. गवळणीच्या घरी चोरी करतो. यशोदा मातेला जाऊन सांगितलं म्हणे, यशोदे तुझा पुत्र चोरी करत आहे. यशोदा माता म्हणते, नाही, माझा पुत्र चोरी करू शकत नाही. आपला मुलगा कितीही कसा असो, आईला गोडच वाटतो. गोड वाटत नाही वाटतं तुम्हाला? गोडच वाटतो आपला मुलगा कसाही असला तरी. म्हणे माझा मुलगा चोरी करूच शकत नाही. आणि कशाची चोरी करतोय तो? माखनची. माखन चोरी करेल? अगं म्हणे आमच्या घरी एवढं माखन पडलेलं आहे, त्याला तो कधी जात नाही, कधी मी त्याला खायला दिलं तरी खात नाही. तुमच्या घरी येऊन चोरी कशाला करेल? यशोदा माता त्यांना बोलायला लागली, त्यांचा राग करायला लागली. शेवटी त्यांना त्या गोकुळाची राणी होती शांत बसल्या. गवळणी निघून गेल्या. म्हणे पण यशोदा, एक दिवस तुझ्या पुत्राला हे रंगे हात पकडू आम्ही आणि ज्या वेळेस त्याला पकडू ना त्यावेळेस तुला सांगू की तुझ्या मुलाला काय शिक्षा द्यावी, असं म्हणतात. आणि त्यांचा तिथे माखन चोरीचा कार्यक्रम चालू होता. भगवंताने एक वेळेस काय केलं, एका गवळणीने भगवंताला चॅलेंज केलं की हे भगवंता, हे कान्हा, तुला जर माखन चोरी करायचीच असेल ना तर माझ्या घरी ये म्हणे. मी सांगते तुला कशी माखन चोरी करतो तू, तर तुझी माखन चोरीच मी होऊ देणार नाही म्हणते. आणि लगेच भगवंताने मीटिंग भरवली. म्हणे आता भगवंत म्हणतो यांना माखन चोरी करूनच दाखवायची नाही, हिच्याच घरी आपण उद्या जायचं म्हणे. असं ठरलं. आणि जशी ती झोपली तिच्या बाजूला तिचा पती झोपलेले होते. आणि जशी पहाडची वेळ झाली, सकाळची 4 वाजायला आले होते. आणि त्या 4 वाजता भगवंत आपल्या गोपाळांना घेऊन त्या गवळणीच्या घरी गेले. आणि गवळणीच्या घरी जाऊन माखन तर खाल्लं, पण काय केलं, हिच्या नवऱ्याची दाढी आणि हिची वेणी दोघांची काय केली, गाठ मारली. तिसऱ्याली धावोनी दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देवोनी. गाठ बाई कोणाशी सुटेना, गाठ बाई कोणाशी सुटेना. कोठावर धिंगाणा, हे साधा बाळ तुझा काना, कोठावर धिंगाणा. भगवंताने. आणि गाठ मारल्याच्या नंतर जसे ते झोपेतून उठले सकाळी सकाळी. आता सकाळी अगोदर पहिल्या जमान्यामध्ये म्हणजे पहिल्या काळामध्ये त्या द्वापार युगामध्ये अगोदर स्त्रिया उठायच्या. आता स्त्रिया सुटतात ना. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. शहाण्याला इशारा कर. लवकरात लवकर ती गवळण उठली. आणि जशी उठते तशी सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर पहिल्या बाया अशा ताजेतवाने होऊन तटकन उठत होत्या. आताच्या असो उठली आणि उठल्याबरोबर अशी तटकन उठल्याबरोबर तिच्या वेणीला झटका लागला. झटका लागल्याबरोबर मानीला तिच्या झटका लागला. आणि नवऱ्याला ओरडायला लागले, अहो म्हणे माझी वेणी कशाला धरता.
वेणी कशाला धरता म्हणताना इकडे हिने वेणी ओढली की लगे याच्या दाढीला झटका बसला. हा ओरडायला लागला. दोघांचे भांडणं तिथे चालू झाले. दोघांच्या भांडणामध्ये बघण्यात आले की या दोघांची वेणीची गाठ मारलेली आहे. ती गाठ सोडायची प्रयत्न करतात. गाठ काही सुटायनं. खूप वेळ बेजार झाले. आता म्हणे घरातलं भांडण बाहेर कशाला न्यायचं, पण करावं काय, गाठच सुटायनं. बाहेर गेले. या गवळणीला सोडायला लावते, त्या गवळणीला सोडायला लावते, कोणाला सुटायला नाही गाठ. काय करावं म्हणे. तितक्यात एक गवळण आली, हुशार होती थोडी. म्हणे तू कृष्णाला काल चॅलेंज केलं होतं बरोबर. हा म्हणे मी कृष्णाला चॅलेंज केलं होतं. नक्कीच तो तुझ्या घरी आला होता. जा म्हणे त्याच्याकडे जाऊन त्याच्या कुणी गाठ सोडून ये. भगवंताकडे जायला लागले. पण भगवंताकडे जात असताना आता हिला होतं कामधंदा. ही सप चालायची. ही सप चालायची की त्याच्या दाढीला झटका बसायचा. आणि हा हळून चालायला लागले की तिच्या वेणीला झटका बसायचा. अशी भगवंताने त्या गवळणीची फजिती केली. भगवंताजवळ गेली. भगवंताकडून तिथं काय ते करायचं त्यांना ते करून घेतलं. आणि नंतर भगवंतांचे असे माखन चोरीच्या लीलाच फक्त भगवंत करत नव्हते बरं का. राक्षसांनाही खूप मारलं बालपणीच. नंतर ते मथुरेमध्ये जाऊन तर मारलंच काय मारायचं तर, पण इकडे बालपणी सुद्धा वध केला. कंसाने पाठवली होती पहिली राक्षसीन म्हणजे पुतनाला पाठवलं. सुंदर पुतनाने एका स्त्रीचं रूप धारण केलं आणि आपल्या स्तनामध्ये विष भरून आली. विष भरून भगवंताकडे आली. भगवंताला जवळ घेतलं. म्हणे यशोदा तुझा मुलगा खूप सुंदर दिसतो ग. हा म्हणे माझा काना छान दिसतो. ठीक आहे म्हणे जा थोडंसं चहा पाणी काहीतरी घेऊन ये माझ्यासाठी. यशोदा माता जशी मागच्या रूम मध्ये गेली तशी हिने आपलं स्तनपान करायला सुरुवात केली. भगवंताने तिचं असणारं दूध अगोदर सर्व प्राशन करून घेतलं. रक्तप्राशन करून घेतलं. हळूहळू भगवंत पंचप्राण मातेचे घ्यायला लागले. ज्या वेळेस तिचे पंचप्राण ओढत होते त्यावेळेस तिला त्रास व्हायला लागला. ओरडायला लागली, अरे सोड 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 म्हणे. कृष्णा सोड, कृष्णा सोड. कृष्णाला सोड सोड म्हणत होती पण कृष्ण काही सोडायला तयार नाही. जोपर्यंत तिचे पंचप्राण भगवंत घेत नाहीत तोपर्यंत भगवंत सोडत नाहीत. कारण एकदा देवाने धरलं तर देव सोडत नाही. आपण देवाला धरलं तर आपण पुढे चालून देवाला सोडून देऊ शकतो. सोडतान का? भगवंताला एकदा धरलं तर आपण सोडू शकतो पण भगवंत आपल्याला कधी सोडत नाही. तिचे पंचप्राण ओढत होते. तिनं विराट असं राक्षसाचं रूप धारण केलं. ज्यावेळेस ते राक्षसाचं रूप धारण केलं त्यावेळेस यशोदा माता सर्व काही पळत आल्या. म्हणे अरे अरे माझा कृष्ण म्हणता म्हणता तर भगवंताने हिला गोकुळाच्या बाहेर नेलं आणि मथुरेच्या आणि गोकुळाच्या अगदी मध्ये नेऊन तिथे तिचा वध केला. आणि भगवंताने तिचा वध करून बोलो भक्तवत्सल भगवान की जय. विठ्ठल अशा प्रकारे भगवंताने बऱ्याचशा राक्षसांचा वध केला. आणि राक्षसांचा वध करून आता भगवंताला यशोदा मातेला राग आला की म्हणे आतापर्यंत तर माखन चोरी करत होताच ठीक होतं पण आता तर तू जास्तच खोडसर झाला आहेस म्हणे. आता तुला असं ठेवायचं नाही, तुला शाळेत पाठवायचं म्हणे. तुझं शाळेचं वय झालं. लगेच नंद बाबा मथुरेला गेले, वही पाटी घेऊन आले. बरोबर नाही नाही जागा आहेत ना. हा माहिती द्या सगळ्या. तेव्हा वही पाट्या होत्या का? नाही नाही नाही. लगेच भगवंताला गायी दिल्या आणि म्हणे जा ह्या गायी चारायला नाही. पण भगवंताला डायरेक्ट 10वीला पाठवलं का? नाही. अगोदर भगवंताची ज्युनियर केजी नर्सरी केली. तेव्हा सुद्धा ज्युनियर केजी नर्सरी होती. गाई गोपाळांना अगदी छोट्या छोट्या वासरांना भगवंत घेऊन निघाले. कारोडींना घेऊन भगवंत निघाले. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरा मदन गोपाल, छोटो सो मेरा मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया
गोपाल मदन हे जुने माणसं आहेत बघा सगळे. पण आपलं असं आहे की जे तरुण मंडळी असतात ते तरुण मंडळी पहिल्या गाण्यामध्ये जात नाही, पण हे असं आहे की पहिलं बोलते तर दुसरं बोलते, सगळे ऑलराऊंडर आहेत. यांच्या नादी कोणी लागायचं नाही. तर हे असे गाई गोपालांना घेऊन भगवंत जाऊ लागले. भगवंत कोणत्या पर्वतावरती गाईंना घेऊन जात होते? गोवर्धनला घेऊन भगवंत जात होते. त्या गोवर्धनला घेऊन भगवंत जाऊ लागले आणि इकडे गाई गोपालांना चारत असताना ते काय करायचे? काला करायचे. रोज काला करत होते. एक दिवस भगवंत म्हणाले की अरे गोपालांनो, रोज 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 मीच तुम्हाला खायला आणतो, कधीतरी म्हणे तुमच्या पण घरचा आणा ना, तुमच्या घरचा आणा म्हणे यावेळेस. त्यावेळेस सगळेजण भगवंताच्या आपण आपल्या घरून खायला आणायचं आहे म्हणून सगळेजण निघाले. निघाल्याच्या नंतर सर्वांनी आपण आपल्या घरी जाऊन म्हणतात उद्या आम्हाला काहीतरी चांगलं करून न्यायचं आहे, काहीतरी मग आई करून दे, काहीतरी करून दे म्हणून सगळे करू लागले. पण इकडे सुदामाच्या घरी मात्र काय द्यावं म्हणून काहीच नव्हतं. त्यावेळेस सुदामाच्या आईने त्यांना म्हणे की अरे आपल्याकडचं काय नाही, पण यशोदा मातेने दिलेलं ताक आहे म्हणे, ते ताक मी तुला देऊ शकते असं सांगितलं. त्यावेळेस सुदामजी ताक घेऊन निघाले. सर्वजण इकडे अरण्यामध्ये काला करण्याकरिता निघालेले आहेत. काला करण्याकरिता निघाले आणि सर्वांनी एकत्र काला केला. निरनिराळ्या सर्वांनी भाज्या आणल्या, सर्व काही असेल ते काही आणलं आणि एकत्र केलं. एकत्र करून त्याचा काला केला. काला किती प्रकारचा असतो? काला किती प्रकारचा असतो? दरवर्षी तुम्ही काल्याचं कीर्तन ऐकता. बरं, मग तुम्ही म्हणा अभंग वेगळा वेगळा घेतात महाराज, आम्हाला काय माहिती. पण काल्याचा अभंग एक असतो, पण कृष्णाच्या लीला त्याच असतात. मग कृष्णाने काला केला. तुम्हाला किती महाराजांनी आतापर्यंत सांगितलं काला किती प्रकारचा? 3 प्रकारचा. 3 प्रकारचा काला असतो. त्या 3 प्रकारच्या काल्यापैकी भगवंताने हा एक काला केलेला आहे. हा काला सोपा नाही. या कालेला वैकुंठावरून देव ह्या काला घेण्याकरिता येतात. वैकुंठाहून येतात पण भगवंत त्यांना देत नाहीत. म्हणतात हे सौभाग्य तुमचं नाही, हे सौभाग्य पृथ्वी तलावरती आल्यावरच भेटतं, ते तुमचं नाही म्हणे असं म्हणतात. तेव्हा त्या सर्व देवतांनी एक माशाचं रूप धारण करून त्या माशाचं रूपामध्ये भगवंतांना काला खायचा प्रयत्न केला. तरी सुद्धा भगवंत म्हणतात काला झाल्यावरती इकडे तिकडे हात धुवू नका, यमुना मैयामध्ये हात धुवू नका. मग हात कुठे धुवायचे रे? पॅन्टीला पुसून घ्या म्हणे. लहानच होते तेव्हा भगवंत. पॅन्टीला पुसून घ्या असं सांगितलं आणि सर्वांचा एकत्र काला होऊ लागला.